हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आता मी एक्सरसाइज करणार आहे आणि माझ्याकडे जी व्हायब्रेशन प्लेट आहे अगारोची, तर त्यावरती करते. तर करण्यासोबतच तुम्हाला मी डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा देणार आहे. चला पाहूयात. ही आहे अगारोची व्हायब्रेशन प्लेट. हे असं प्रोडक्ट आहे ज्यावर तुम्ही फुल बॉडी वर्कआउट घरीच करू शकता. यावर ॲक्युप्रेशर पॉईंट्स पण आहेत जे ब्लड सर्क्युलेशन करायला हेल्प करतात. यामध्ये 4 रबर बॉटम्स दिलेले आहेत ज्यामुळे मशीन इकडे तिकडे न हलता एकाच जागी सिक्युअर राहते आणि तुम्हाला एक्सरसाइज करायला हेल्प होते. व्हायब्रेशन प्लेट सोबतच 2 रेझिस्टंट बँड सुद्धा येतात, तर ते इथे अडकवायचे आहेत ज्यामुळे आपल्याला एक्सरसाइज करायला अजूनही हेल्प होऊन जाते. या मशीनची रेंज 0 to 180 लेवल्स आहे आणि एव्हरी टाइम 10 to 20 मिनिट्स रिकमेंड केलेला टाइम आहे एक्सरसाइजसाठी. सोबत एक पॉवर केबल आलेले आहे जिथे तुम्हाला कनेक्ट करायचे आणि इथे ऑन ऑफचं बटन सुद्धा आहे. जर तुम्हाला हार्ट कंडिशन असेल, प्रेग्नेंट असाल, वीकनेस असेल किंवा कोणतं पेसमेकर यूज करत असाल तर मेडिकल ॲडवाइस घेणं गरजेचं आहे बिफोर युझिंग दिस व्हायब्रेशन प्लेट. सोबत आलेल्या या मॅन्युअलमध्ये या व्हायब्रेशन प्लेट बद्दल सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. मशीनवरती इथे ऑन आणि ऑफचं बटन आहे. मशीन ऑन केल्यानंतर इथे जे दिसत आहेत ते ऑटो प्रोग्राम्स आहेत जे P1 पासून P5 पर्यंत आहेत. मॅन्युअल प्रोग्राम सिलेक्ट करण्यासाठी इथे तुम्हाला स्पीड जास्त करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी बटन्स दिलेले आहेत. त्याचसोबत जर तुम्हाला टाईमसुद्धा ॲडजस्ट करायचा असेल तर इथे टाईम तुम्ही वाढवू शकता आणि या बटन थ्रू तुम्ही कमीसुद्धा करू शकता. रिमोट थ्रू सुद्धा आपण 2.5 मीटर डिस्टन्सवरती ही मशीन ऑपरेट करू शकतो. इथे पॉवर बटन आहे, हे स्टार्ट बटन आहे, त्यानंतर इथे स्पीड इन्क्रीज बटन, त्यानंतर हे स्पीड डिक्रीज बटन, इथे टाइम डिक्रीज बटन आणि इथे टाइम इन्क्रीज बटन आहे. ते बघा पॉवर बटन आहे, हे स्टॉप बटन आहे आणि हे आहे स्पीड कंट्रोल बटन. त्यानंतर हे स्पीड लेवल्स आहेत 60, 120 आणि 180 लेवलचे. व्हायब्रेशन प्लेटमध्ये ऑलरेडी P1 to P5 असे सेट केलेले ऑटो प्रोग्राम्स आहेत. तर जेव्हा तुम्ही P वर क्लिक करता तर त्यावेळेस P1, त्यानंतर पुन्हा P वरती क्लिक केलं तर P2 असेही तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि स्टार्ट केल्यानंतर तो प्रोग्राम स्टार्ट होतो. इथे तुम्हाला स्पीड आणि टाइम तुम्ही ॲडजस्ट नाही करू शकत बिकॉज ऑलरेडी यामध्ये सेट आहे, तर तेच तुम्हाला यूज करावे लागतात. एक्सरसाइज करते वेळी तुम्ही यातील कोणताही प्रोग्राम सिलेक्ट करून एक्सरसाइज करू शकता. अदरवाईज मग मॅन्युअली ही सुद्धा तुम्ही सिलेक्ट करून ते तुम्ही यूज करू शकता. जसं जसं प्रोग्राम मी सिलेक्ट करत गेले त्याप्रमाणे जसं स्पीड इन्क्रीज होत गेलं या मशीनचं हे तुम्ही पाहिलं असेलच. या रिमोट कंट्रोलची व्हॅलिड रिसिव्हिंग रेंज जी आहे ते ती 2.5 मीटरची आहे आणि रिमोट कंट्रोलची इन्फ्रारेड लाईट ही मशीनवरील इन्फ्रारेड रिसिव्हर विंडोला अलाइन असली पाहिजे. जेव्हा तुम्हाला वर्कआउट करायचं असेल तर तेव्हा आधी मशीनवरती उभं राहायचं आणि त्यानंतर मशीन स्टार्ट करायची. इथे प्रोग्राम मी P1 सिलेक्ट करते कारण मला त्याच्यावरती एक्सरसाइज करायची आहे आणि व्हायब्रेशन इथे तुम्ही बघू शकते, फुल बॉडी व्हायब्रेट होते आणि त्यानंतर तुम्हाला 10 मिनिटातच तुमच्या फुल बॉडीचं वर्कआउट होऊन जातं या मशीनवरती. तुमच्या बॉडीला जर परफेक्ट शेप तुम्हाला द्यायचा असेल तरीही या मशीनचा तुम्ही यूज करू शकता. इथे माझी अप्पर बॉडी तुम्ही पाहू शकताय कशा प्रकारे व्हायब्रेट होतीये. त्यानंतर याच्यामध्ये 3 ट्रेनिंग झोन आहेत या व्हायब्रेशन प्लेटवरती. जर तुम्हाला रनिंग करायचं असेल तर एकदम साईडला, त्यानंतर जर तुम्हाला जॉगिंग करायचं असेल तर मध्यभागी आणि जर वॉकिंग करायचं असेल तर अशा प्रकारे इथे एकदम मध्यभागी तुम्हाला पाय ठेवायचे आहेत. त्या एरियामध्ये तुम्ही पाय ठेवता तर त्या एरियामध्ये लेवलनुसार इंटेन्सिटी जाणवते. मशीन जर तुम्हाला रिमोटने स्टॉप करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला स्टॉप सुद्धा करता येतं. स्टँडिंग पोझिशनमध्ये वर्कआउट केल्यानंतर जर तुम्हाला फक्त लेग वर्कआउट करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे पाय तुमचे याच्यावरती ठेवून लेग वर्कआउट करू शकता. अशाच प्रकारे अप्पर बॉडी वर्कआउट किंवा आर्म वर्कआउट सुद्धा करता येतं. इथे मी जमिनीवर बसलेले आहे आणि माझे पाय व्हायब्रेशन प्लेटवरती ठेवलेले आहेत. त्या व्हायब्रेशन प्लेटवरती तुम्ही स्क्वॉटिंग पोझिशनमध्ये सुद्धा वर्कआउट करू शकता जसं मी करतेय. रेजिस्टंट बँडचा यूज करून तुम्ही तुमचा वर्कआउट एक्सपांड करू शकता आणि त्यानंतर तुमच्या आर्मचे जे मसल्स आहेत तर त्याचं सुद्धा वर्कआउट तुम्ही इथे करू शकता. जर तुम्हालाही अगारोची व्हायब्रेशन प्लेट परचेस करायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा.